जमीन घेताना फक्त पैसे देता, पण कधी विचार केलाय का जमीन तुमची होईल की कोर्टाची? आणि उत्तर लपलेलं आहे 30 वर्षांच्या शोधपत्रात, म्हणजेच सर्च अँड टायटल रिपोर्ट मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे सर्च अँड टायटल रिपोर्ट म्हणजे नेमकं काय. जमीन खरेदी करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 वर्षांपूर्वीचा त्या जमिनीचा शोधपत्र, ज्याला बरेच जण टायटल सर्च रिपोर्ट असं म्हणतात. कारण गेल्या 30 वर्षात त्या जमिनीवर झालेली प्रत्येक हालचाल, हक्क, व्यवहार, कर्ज, वाद सगळं काही यात उघड होतं. यात नेमकं काय तपासलं जातं तर ओनरशिप म्हणजेच मालकी हक्काचा इतिहास. म्हणजेच 30 वर्षात ही जमीन कोणाकडे होती, कोणाकडून कोणाला गेली आणि हा बदल कायदेशीररित्या झाला की नाही हे सुद्धा यात सांगितलं जातं. जर चेन तुटली असेल तर पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतात. दुसरं म्हणजे म्युटेशन एंट्री म्हणजेच फेरफार नोंदणी. सातबाऱ्यामध्ये नोंदी अपडेटेड आहेत का, कुठल्या हरकतीत फेरफार आहे का, अपूर्ण नोंद म्हणजे भविष्यातली खूप मोठी अडचण. तिसरं म्हणजे लोन म्हणजेच कर्ज तपासणी. जमीन बँकेला तारण ठेवलेली आहे का, कुठला पेंडिंग लोन किंवा रिकव्हरी नोटीस आहे का. यामुळे जमीन खरेदी केल्यावर कायदेशीर संकट येऊ शकतं. लिटिगेशन चेक म्हणजेच वाद किंवा कोर्ट केस. त्या जमिनीवर कोणती कोर्ट केस सुरू आहे का. जर वाद असेल तर ती जमीन खरेदी करणं म्हणजे डोकेदुखीची सुरुवात. यानंतर अडथळे तपासणी. जमिनीवर कोणाचा दावा आहे का, कोणाचा हक्क, अडथळा किंवा नोटीस आहे का. आता बघूयात का गरजेचा आहे हा 30 वर्षांचा टायटल अँड सर्च रिपोर्ट. जमीन सुरक्षित आहे का आणि तुम्ही जी जमीन घेताय ती खरंच विकणाऱ्याचीच आहे का, हे सगळं फक्त याचमुळे 100% सिद्ध होते. एकूणच काय तर सर्च अँड टायटल रिपोर्टच तुमच्या गुंतवणुकीचं इन्शुरन्स प्लस सेफ शील्ड आहे. जमीन घेणं तर सोपं आहे, पण चुकीची जमीन घेतली तर आयुष्यभर कोर्टातच राहावं लागेल. म्हणूनच जमीन खरेदी करण्यापूर्वी 30 वर्षाचं शोधपत्र नक्की तपासा. हा फक्त कागद नाही तर तुमच्या भविष्याची सुरक्षा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.